खरंच तू एकटीने विश्वास दाखवलास माझ्या बोलण्यावर. श्रीने सुद्धा ठेवला होताच की. श्रीने तुझ्या माझ्यावरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. श्री माझा जीव की प्राण आहे ग. त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर, माहितीये मला. पण प्रेम असलं म्हणून आपण त्या माणसाचं सगळंच ऐकतो असं नाहीये ना. आणि माझ्या लग्नाचं काय मीच हसं करून घेतलं होतं. त्यामुळे माझ्या बोलण्याबद्दल कुणालाच काही खरं वाटत नव्हतं. अहो पण सरू मावशी, एका अर्थी बरं झालं की नाही. नाहीतर प्रद्युम्न सारखं इतकं छान स्थळ मिळालं असतं का आपल्याला. पप्पूच म्हण त्याला तेच आवडतं. आणि तुम्हाला काय आवडतं? आता काय, त्याला जे आवडतं तेच मला आवडतं. मला सुद्धा म्हणाला, मला आहो जाओ म्हणू नकोस, पप्पूच म्हण. आणि मुलांनाही पप्पूच म्हणायला सांग असं अगदी आवर्जून सांगितलंय मला. पप्पू मध्ये जवळीक वाटते म्हणे. पेडाच येतो. सरू मावशी, अहो तुम्ही किती छान लाजताय माहितीये का तुम्हाला. पप्पू सुद्धा असंच म्हणतो. खरं सांगू जान्हवी, आता ना मला पटायला लागलंय. समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. पप्पूच माझ्या नशिबात होता आणि माझं लग्न याच वयात होणार होतं. सगळं विधिलिखित आहे. हे असंच घडणार होतं. तुम्ही खुश आहात ना सरू मावशी? खूप. माझा सोलमेट मला मिळालाय असं वाटतंय ग मला. खूप खुश आहे मी. आपल्या बाळाचा पायगुण आहे हा. सगळं चांगलं होतंय बघ आता. तरे आलीस का? आलेच मी. पस्तीस 36 37. काय मेला माझा म्हातारीचा छळ चालवलाय तर तुम्ही. कंबर तुटून हातात यायची एखाद दिवशी. त्या मेल्या डॉक्टरला पण काही अक्कल नाहीये. पैसे देऊन डिग्र्या मिळवतात. त्यांना काय औषधं सांगता येत नाहीत ना. म्हणून आपले मग हे असले कसले तरी व्यायाम सांगत राहतात. आई ग, कुठे मेला फेडेल ही पाप. त्याचं पण कंबरड मोडेल. माझा तळतळाट लागेल अगदी त्याला. कला, अगं तुझी कंबर मोडलेलीच नाहीये, गंजलीये ती वापर न झाल्यामुळे. माझी हाय लागेल बघा त्या डॉक्टरला. त्याचा हाल ना कुत्रा सुद्धा खाणार नाही. कला, तुझा कमरेपेक्षा तोंडाचा व्यायाम जास्त चाललाय. 55 56. आई ग, माझी कंबर ना अगदी कामातून गेली हो. पेंट्या, ए पेंट्या, तुझ्या आईचं काही खरं नाही रे. बघ बाबा, आता मी गेले ना की माझ्या अंगावर 4 दागिने घाल रे. ते तर पिंडाला कावळा सुद्धा शिवणार नाही. आई ग, झालं. हळूहळू वर ये आता. हळू वर ये. आई, डॉक्टरांनी काय सांगितलं असे झटके नाही द्यायचेत म्हणून. ओ, तुम्हीच दिलायत ना रे मला झटका. आई ग, अगं तुझ्या हितासाठीच चाललंय ना सगळं. ओ ए बाई, चहा दे का मला. कशाला कोरड पडली. या ते उठल्या उठल्या चहाने प्यायले ना तर जीव जातो अगदी माझा. सकाळी उठल्यानंतर नरड्यात पहिला गरम चहा गेला पाहिजे, कळलं. चहा घे आणि मग झाडू घे हातात. बाबा, अगं डॉक्टरनीच सांगितलंय ना. अहो डॉक्टरने सांगितलंय, पण काय सगळ्या गोष्टी काय एकाच दिवशी करून घेणार आहात का तुम्ही माझ्याकडनं? नाही सगळं नाही. धुणी भांडी आज नको. अहो अगदी अंत बघू नका माझा. काय जीव घेणार आहेत का माझा तुम्ही? अगं तूच आरोग्य संपन्न होशील कष्ट केलेस तर. काळजी करू नको. चांगली धडधाकट आहे मी. मला काय धाड भरलीये. आणि कष्टाचं तुम्ही मला सांगू नका. खूप कष्ट केले आहेत मी.
आजच्या दिवसाचं झाडणं पुसणं तू कर ग सुनीता. हो. मी मग बघेन हळूहळू कसं काय ते. अगदी पहिल्याच दिवशी सगळं करून काय अंथरूण धरायचं नाहीये मला. जा आता आवर लवकर. इथे पुन्हा तुला उशीर झाला म्हणून सगळी कामं माझ्याच गळ्यात मारतील. हे बघ कला, उद्यापासून झाडणं पुसणं सगळं आपण करायचंय. आपण म्हणजे आपण दोघांनी. मी मदत करेन ना तुला. मी असं करेन, मी पाणी आणून देईन तुला बाल्डीतून आणि तू लादी पूस. हो का? म्हणजे तुम्ही मुक्कादम आणि मी आपला रोजंदारीवरचा मजूर. वा, काय हसतोयस? हस 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 मेल्या हस. माझ्या वयाचा झालास ना की मग कळेल तुला. मंदा आली नाही ती अजून. येईल. हो पण वेळेत नको काय यायला. 5-10 मिनिटं उशीर झाला तर चालतं. आणि तिने दांडी मारली तर स्वयंपाक मी करणार नाही. हं, सांगून ठेवते. हॉटेलातून मागवा मग तुमच्या सुनेला सांगून. नाहीतरी काय तिला घरच्या स्वयंपाकाची आवड नाहीच आहे, बाहेरच खायला आवडतं. कर म्हणावं पैसे खर्च तुझेच कर. आई ग आई. अवकाश. झटका नको. उद्यापासून व्यायाम वाढवायचा आहे. वाढवा. लिहून ठेवा काय काय द्यायचंय ते मला. ती दाखव. मस्त. छान आहे. आई ही कोणासाठी बघूया? बघूया ना आता, बाकीच्या बघितल्यानंतर कळेल. ती बघू ती ठरवू. सरे ही कशी वाटते? नको खूपच टिपिकल वाटते का ग? हा म्हणजे जरा वेगळी हवी ना. कॉमन आहे फारच. सरू तुला आवडेल ती घे. नाही असं काही नाहीये. असं काही नाही काय, तुझ्याच पसंतीचे घ्यायला हव्यात ना. तुला नेसायची आहे ना साडी. आम्ही जबरदस्ती करून तू काय साडी घेणार आहेस? हो ना, उद्या आमच्या पसंतीच्या घेशील आणि नंतर त्या तशाच कपाटात राहतील. असं नको व्हायला. तुझ्या पसंतीच्या घे. कोण आहे आता? हॅलो, हा बोला बोला. आज 4 वाजता का? एक मिनिट. ए आई, ते दागिनेवाल्यांचा फोन आहे. 4 वाजेपर्यंत आले तर चालणार आहेत ना संध्याकाळी? हो चालेल. हो या तुम्ही 4 वाजता. हा हो थँक्यू. अच्छा. ए जान्हवी, तू आहेस ना ग? दागिन्यांमध्ये मी काय करू? जान्हवी, आता 2 दिवस तरी सुट्टी घ्या. हा, लग्नाला 2च दिवस राहिलेत ना ग. बरं घेते. या असल्या नको. दुसऱ्या साड्या दाखवा, जरा चांगल्या दाखवा. खालनं काढा तिकडनं. आणि या नाही आवडल्यात ना तर दुसऱ्या साड्या घेऊन या तुम्ही सरळ जाऊन. बेबी आहेत त्या बघा आधी. हो बघते. हो, आणि सरी बघतच आहे तिच्यासाठी. आपण पण बाकीच्या साड्या बघूया. हे बघ जान्हवी, तुला कुठली आवडते? ए हो, अय्यो, माझ्याकडे खूप साड्या आहेत आणि तशा साड्या नेसल्याच जात नाहीत ना, पडून राहतील. कशाला नवीन साडी आणखी एखादी? अगं आपल्या सरीचं लग्न आहे, घे तू. हो ना, मग तर नवीन साडी घ्यायलाच हवी. घे ग जान्हवी. हो ना. हे बघ, माझ्या लग्नात ना सगळ्यांनी नवीन साड्या नेसल्या पाहिजे. ती कशी आहे? बघू. नाही आता मी ठीक बघितलं. हा ही बघ. हा छान आहे ग रंग. काय सुंदर दिसते. जान्हवीला ना कुठलाही रंग छान दिसतो. जान्हवीला मुळे साडी छान दिसते. तुला आवडली असेल तर घे जान्हवी. एक काम कर ना, तू फोटो काढ आणि श्रीला पाठव. त्याला काय कळणार आहे? सरे तू का फोटो काढतीस? असं काय करताय? ती ना पाठवते कोणाला तरी. इंदे कोणाला तरी काय ग? आहोंना पाठवते फोटो. ताई काही बरं, माझं ठरलंय. हा, ही हिरवी साडी आहे ना, ही आणि ही पिंक.
अरे वा, चॉईस तर छान आहे त्यांचा. बरं बाकीचं तुम्ही सगळं बघा. बर आला आला फोन आला. आता विचार करा नक्की कुठली साडी आले सांगितलं का मी आले. बरं आपल्यासाठी साड्या काढा. हो हो. ए थांब इंदे. ए बेबीसाठी ही छान आहे बघ. हा ही मस्त आहे. छान आहे ना, रंग वेगळा. गॅस का बंद केलास? अहो पाणी गरम झालतं ना म्हणून. अगं पण हो मला अधिक गरम पाणी लागतं. पण पाणी उकळत होतं. मला उकळलेलंच लागतं. तुझं काय? अहो गॅस वाया चाललेला आहे. माझा पोरगा समर्थ आहे गॅस आणायला. आता अन्न वाया जात आहे म्हणून म्हातारीला काय उपाशी ठेवणार आहेस का तू? तसं काय बी नाही आहे. तसं काय बी नाही हाय. मग कसं हाय? ती बाई आपली सकाळी येऊन पोळ्या बडवून जाते. त्याच पोळ्या रात्री खायच्या. भाजी पण सकाळी केलेली तीच भाजी रात्री खायची. अहो नाही नाही, ताजा वरण भात केलाय मी. हो का? वरण भात ताजा केलायस का तू? पोळी भाजी सकाळचीच आहे ना? हा अगं जानू असं नाही करायची. सकाळ संध्याकाळ वेगवेगळा स्वयंपाक करायची ती. संध्याकाळी पोळ्या अगदी अशा ताज्या लुसलुशीत असायच्या तिच्या. जाऊ दे तुला तरी कशाला सांगते म्हणा. तुझं काय चुकलंय म्हणा. मला ना खरंच तुझ्या आईचीच गंमत वाटते. पोरीचं लग्न लावून दिलं तिने पण स्वयंपाकपणे काही शिकवला नाही तिने. अशी कशी का तू? हा माझ्यासारखी सासू आहे म्हणून. दुसरी कोणी सासू असती ना तर उठता लात आणि बसता बुक्के घातले असते तुझ्यासारख्या उन्हाळ महिनेला. कशाला आता मी बोलते तेही मला कळत नाहीये. माझी जानू बघ बघ सासरी जाऊन तिने माहेरचं नाव काढलं. माझं नाव काढलं कारण माझे संस्कारच आहेत ना तसे तिला. कोणाला बोट दाखवायला जागा आहे का? सगळ्यांचं सगळं करते ती. अगदी स्वयंपाक पाणी केर वारा सगळं सगळं करते ती. तुझ्यासारखी सासूला अंगठे पकडून उभं राहायची शिक्षा नाही केली तिने. अगं माया लावते ती सासूला. प्रेम करते सासूवर. आणि मग अशी सून असल्यानंतर कुठल्या सासूला वाटणार नाही आपण ही सुनेवर तेवढंच प्रेम करावं म्हणून? अहो नाही आई, शपथ मी बाबांना काय बी नाही सांगितलं. काय बाबांना काय बाबांना? स्वयंपाक पाणी शिकवलं नाहीस तसं साधं शुद्ध बोलायला पण शिकवलं नाही ना तुझ्या आई वडिलांनी. काय बघितलं पिंट्याने तुझ्यात मला काही कळत नाहीये. एवढ्या चांगल्या चांगल्या मुली येत होत्या त्याला. एक जण तर अगदी 2 BHK चा फ्लॅट पण द्यायला तयार होतो. जाऊन द्या ना, कशाला जुनं काढताय तुम्ही? अगं पण वाटणारच ना. आईला वाटणार नाही का आपल्या पोराचं लग्न झाल्यानंतर त्याने सुखी व्हावं, त्याला सगळं चांगलं मिळावं असं वाटणार नाही का आईला? सांग ना. काय माझ्या पोराच्या नशिबात वाढून ठेवलंय कळत नाही मला. म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी असं झालंय त्याचं. विनाशकाले म्हणजे? विनाशकाले म्हणजे नाहीच का कळलं तुला? आमच्या जानूला बघ संस्कृत मधले सगळे श्लोक पाठ आहेत तिचे. अशी कशी ग तू? काहीच कसं येत नाही तुला? म्हणजे काय? म्हणजे काय म्हणजे त्याचं झालं असं. पिंट्याला एवढ्या अप्सरेसारख्या मुली सांगून आल्या पण त्याने लग्न कोणाशी केलं? तुझ्याशी. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर दिल आया गधी पे तो परी क्या चीज है. कळलं? चल हो बाजूला. पाणी चांगलं उकळू दे खळाखळा. कंबर गेलीये माझी. चांगला शेक घ्यायचाय मला. आणि ते उकळलेलं पाणी ह्याच्यात भर आणि आणून दे मला. कळलं ना? हो मेन्यू टेस्ट करायला यायचं ना? चालेल. अच्छा आमच्या घरचे आणि त्यांच्या घरचे. हो चालेल. नाही मला नाही जमणार पण मी असं करतो मी माझ्या आत्याला सांगतो. हो ती तुम्हाला फोन करेल. आणि बुफेच आहे ना? ओके एक्सलेंट.
नाही 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 नाही, मी काय म्हणतो, तुम्ही हे सगळं आत्यालाच सांगा ना. हो, कारण काय म्हणा, तुम्ही मला एक गोष्ट सांगणार, मग मी ते तिला सांगणार, ती मला परत सांगणार, मग मी ते तुम्हाला सांगणार. त्यापेक्षा कसं तुम्हीच थेट बोला. चालेल. हो हो, मी नंबर देतो तिला. हो हो हो, परवाचा ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. या. अरे श्री, हो हो, 3 वेळचं. होय. ओके. हो, मी अच्छा, तुम्हालाच नंबर पाठवू? ठीक आहे ठीक आहे. कावेरी गोखले आहेत त्या. हो, त्यांच्याशी बोला तुम्ही. मी नंबर पाठवतो. थँक्यू सो मच. या. श्री, डिनर कशाला म्हणालास तू? गरजेचं आहे. असू दे. अरे पाहुणे तर गेलेले असतील ना, आपल्या घरातलेच असतील, मग आपण करू काहीतरी. कसं मॅनेज करणार आहात? दिवसभर काम करून दमाल तुम्ही आणि परत स्वयंपाक करणार? नको. अरे पण श्री, नको 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 आता. आणि बेबी त्या काय ते करेल. तुझं काय चाललंय आणि कॅलेंडर काढून बसलेस? बाळ यायला अजून किती दिवस शिल्लक राहिलेत ते बघतीये. आता काही फार जास्त दिवस नाही राहिलेत. तुला माहितीये काय? सरू मावशी म्हणत होत्या बाळाच्या पायगुणामुळे घरात लग्न जमतायत. तुला हे ऐकून मोठा आनंद झाला असेल ना? अरे पण खरं आहे की नाही श्री? असं काहीही नसतं. जेव्हा गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात. बरं ठीक आहे, तुला मान्य करायचं नसेल तर नको करूस. मी मान्य करण्याचा अगर न करण्याचा प्रश्नच नाहीये. ठीक आहे, राहू दे. तू मला सांग, मी साडी कुठली नेसू? नवऱ्याला टॉर्चर करण्याचे प्रश्न तुला बरे सुचतात ग. सांगणार आहे श्री. नाही नको. नाही नको. आपण पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत राहतो ग. नाही नको नको. बरं, तेच तेच नको बोलूया. मला फक्त सांग, ही काही. मी म्हणणार तू ही नेस, मग त्यावर तू म्हणणार की काय रे, पण मला ही नेसायची होती. मग मी म्हणणार की ओके, मग ही नेस. मग त्यावर तू म्हणणार की नको, आता नवरा म्हणतोय ना, मग मी हेच नेसते. मग दिवसभर तू नाराज राहणार आणि मला गिल्टी वाटत राहणार. त्यापेक्षा तुला जी हवी ती नेस ना ग. ते असं काय करतोय? आता मला नाही डिसिजन घेता येते म्हणून मी तुला विचारते ना. सांग ना मला. अगं दोन्ही सारखेच तर आहेत. श्री, अरे रंगही त्यांचे सारखे नाही आहेत. ही नेस, ही मस्त आहे. ठीक आहे, आता काय? नेसते. मला वाटलंच होतं. आता मी काहीच बोलले नाहीये. पण तू मुळात हा प्रश्न विचारण्याचा घाट घालतेस कशाला ग? मी तुला विचारतो कुठला शर्ट घालू ते. शहाणा आहेस. मला हवा तो शर्ट मी ऑलरेडी काढून ठेवलेला असतो आणि तू तर विचारही न करता तो घालून मोकळा होतोस. धन्य तुझी. अरे बाबा असाच आहे आपला, थोडा वेडा पण खूप चांगला. सुनीता, काय झालंय मला सांगणार आहेस का? माझी ना रोण्या लायकीच नाही तुझ्या संगत संसार करायची. अगं आता हे काय नवीन? अरे बघ ना, मला काय बी येत नाही. मला धड स्वयंपाक येत नाही, चांगलं बोलता येत नाही आणि श्लोक बी येत नाही मला. श्लोक? जान्हवीताईंना समज येतं. त्या कशा नोकरी बी करायच्या, स्वयंपाक बी करायच्या, त्या लई गोड आहेत रे. मला त्यांच्यासारखं काय बी जमत नाही. माझी ना लायकीच नाहीये. तू दुसऱ्या पोरी संगत. नीता, अगं काय चाललंय तुझं? काय बडबडतेस तू? आई तुला काय बोलली? मला ना रोण्या लई वाईट वाटतं रे, लई वाईट वाटतं मला. तुझ्या लाईफची ना अख्खी नासाडी करून टाकली मी. आता मला नाही येत साधं बोलता. त्यात माझ्या मम्मीचा काय दोष आहे सांग ना? काय दोष आहे तिचा? ती मला सारखं बोलायची की बाबा हे शिक ते शिक, पण मीच आपली गाढवासारखी काय बी शिकून घेतलं नाही मी तिच्याकडनं. माझ्या अंगाशी आलंय समजा आता. माझ्या मम्मीचा काय दोष आहे सांग? तू मला सांगणार आहेस का काय झालंय ते? मला काय बी नाही झालं. मला फक्त एवढं कळलं की मी काय बी कामाची नाहीये बस. आपण जरा येणं वाट बघायला पाहिजे होती. आपण लई घाई केली लग्नाची रोहनी. सॉरी, पण मी नुकसानी करून टाकली रे तुझ्या लाईफची. सुनीता,
हे बघ, आईनी सरीसाठी घेतला नेकलेस आणि इंदी तिचा हा लक्ष्मीहार आहे ना, तो पण देणार आहे तिला. हा, ही चिंचपेटी. अरे वा. आणि एक थांब, तन्मणी आहे. हा बघ, तन्मणी. म्हणजे तसे गहू तोडे वगैरे आहेत ग, पण तिला आवडत नाहीत काही ते. वा, पण खूपच छान. म्हणजे सरू मावशी अगदी सालंकृत सजणार आहेत लग्नामध्ये. आणि आता ह्या माझ्या आईने दिलेल्या पाटल्या माझ्या लग्नात दिल्या होत्या मला, तिची आठवण म्हणून. म्हणजे आईनी स्पष्ट सांगितलं होतं, आम्हाला सोनं नाणं काही नको, फक्त मुलगी द्या. लग्नाचा सगळा खर्चही त्यांनीच केला होता. म्हणजे आमची परिस्थितीच नव्हती ना ग तशी. मग आईनी आपल्या हातातल्या पाटल्या काढल्या आणि मला दिल्या, तिची आठवण म्हणून. ह्या पाटल्यांचा इतका आधार वाटायचा ना ग, असं वाटायचं की आईच माझ्या बरोबर आहे म्हणून. आता सरीला देते पाटल्या, तिला गरज आहे त्याची. आमच्या आईचा आशीर्वाद आहे यात.